हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव छाया वीरा सुर्वे। मी शंकरनगर गंगापूर रोड नाशिक केंद्रातील श्रद्धावान आहे। माझा आजचा जो अनुभव आहे हा 2013 मधील आहे। माझे मेवणे जे की डॉक्टर आहेत त्यांना 2013 मध्ये अचानक पायावर सूज आली। सूज का आली म्हणून चेकअप केलं तर त्यावेळी कळलं की त्यांच्या दोघी ज्या किडन्या आहेत त्या फेल झालेल्या आहेत। सगळं कुटुंब अतिशय दुःखाच्या दरीत कोसळल्यासारखं झालं। पण आपला सहारा असतो तो फक्त बापू। सगळ्यांनी बापूला आवाज दिला आणि ट्रीटमेंटला सुरुवात केली। त्यांना नेफ्रोलॉजिस्टकडे नेलं आणि त्यांची किडनीची जी ट्रीटमेंट आहे ती सुरू केली। पण दोघीही किडन्या पूर्णपणे डॅमेज झालेल्या होत्या आणि त्यात भरीस भर म्हणून HB1 हेपॅटायटिस बी जे असतं त्याची बाधा त्यांना झालेली होती। आता हेपॅटायटिस बी ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो शरीरातील एकेका ऑर्गनवर अटॅक करतो आणि त्यांनी हेपॅटायटिस बीने त्यांच्या किडन्यांवर अटॅक केलेला होता। अशा वेळी किडनी ट्रान्सप्लांट हा पर्याय पण राहत नाही, फक्त हिमोडायलिसिस हा एक पर्याय राहतो। आणि त्यावेळेस माझे मिस्टर पण डॉक्टर आहेत, त्यांनी एक दुसरा पर्याय जो आहे पेरिटोनियल डायलिसिस असं म्हणतात, ज्याच्यामध्ये पोटामध्ये सॅक करून लिक्विड सोडलं जातं आणि मग नंतर ते सक केलं जातं। अशा प्रकारचं डायलिसिस हे दिवसातनं 3 वेळा करावं लागतं। त्याची जी ट्रीटमेंट आहे ती कॉस्टली होती, पण त्यावेळी योगायोगाने असं झालं की ती 6 लाख रुपये एकदम भरायचे आणि आयुष्यभरासाठी त्या स्कीममध्ये तुम्हाला मोफत बॅग्स मिळणार होत्या। तसा विचार केला तर एका महिन्यासाठी 20 ते 30 हजाराचा खर्च येणार होता। हे सगळं ठरवलं गेलं आणि त्यांना ऑपरेशनसाठी दवाखान्यात ॲडमिट केलं। ते दवाखान्यात ॲडमिट झाले, पण आमची सर्वांची बापूंची विनवणी चालू होती। त्यांचं ऑपरेशन झालं, ते कॉटवर होते त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये एका रात्री त्यांना जाणवलं की आपल्या शेजारी कोणीतरी उभं आहे आणि त्यांनी बघितलं तर त्यांना बापूंसारखेच दिसले। त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की माझ्या शेजारी कोणीतरी उभं होतं आणि ते बापूंसारखेच होते। त्यांना अशी बळ मिळालेलं होतं आणि त्यातनं ते सावरले होते। आम्ही सगळ्यांनी बापूंची उपासना जी केली ती त्यामुळे कृपाशीर्वाद दिला। आणि आपण जर नेहमी असं बघतो की किडनीचा जर पेशंट असेल, डायलिसिस असेल तर तो 2, 3, 4, 5 वर्ष असं त्याचं लाईफ असतं। हे हेमोडायलिसिसमध्ये प्रोटीन सगळं सक होतं आणि माणसाची बॉडी खूप वीक होऊन जाते। अशा परिस्थितीत बाप्पाने जी कृपा केली ती खूपच आघात होती। आम्ही सगळे म्हणत होतो की त्यांचं वय कमी आहे, त्यांना आयुष्य मिळावं। बाप्पाने सलग 13 वर्ष त्यांना अतिशय सुखाचं असं जीवन दिलं, जे की कुठल्याही किडनी पेशंटच्या बाबतीत अशक्य असतं। आणि एवढंच नाही तर बाप्पाच्या कृपेने ते स्वतः डॉक्टर होते, त्यांनी त्यांचं क्लिनिक परत चालू केलं आणि आत्ता 4 ऑगस्टपर्यंत शेवटचे 8 दिवस फक्त ते दवाखान्यामध्ये ॲडमिट होते। तोपर्यंत त्यांनी एवढे 13 वर्ष त्यांचं स्वतःचं क्लिनिकही चालवलं। दरम्यान त्यांना इन्फेक्शन झालं होतं, त्या इन्फेक्शनमधून पण ते व्यवस्थित पार पडले। हे सगळं जे आहे हे करू शकतो तो फक्त आपला बाप्पा आणि बाप्पाच, म्हणून त्याला नेहमी आपण मनापासून साथ घातली की तो आपल्या पाठीशी उभा राहतोच। श्रीराम अंबज्ञ नाथसंग।